मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख हे पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व जे आपलं आहे ते उजळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील जी काजळी आहे ना ती काढता आली पाहिजे. यशाने माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आला पाहिजे. मिळालेल्या यशात आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. मरता तर कधी येतं, आपल्याला जगता आलं पाहिजे. पाप कसंही करता येतं पण पुण्य हे आपल्याकडून व्हायला पाहिजे, पुण्य करता आलं पाहिजे. सरळ ताठ मानेने कुणीही जगतं, ताठ कुणीही राहतंय, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. आणि जो झुकून वागतो ना तो आयुष्य नेहमी उजळात आणि उंच स्थितीत जगतो. म्हणून म्हटलंय मरता केव्हाही येतं, जगता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला पुन्हा आपल्याला चालता आलं पाहिजे. शहाण्यांचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे, कारण की कधी कधी वेडे या जगाचा इतिहास बदलतात. म्हणून शहाणे जेवढं काम करत नाही तेवढं वेडे काम करतात. म्हणून शहाण्यांचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, आपल्याला प्रत्येक गोष्टीची भासेल. आई गेली आईची उणीव, वडील गेले वडिलांची उणीव, बहीण भाऊ प्रत्येकाची उणीव आपल्याला भासते. पण ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. का? मरता केव्हाही येतं, रोज जगता आलं पाहिजे. कारण मरणाची आणि जगण्याची व्याख्या अगदी छोटीशी आहे. कशी आहे माहिती आहे का? श्वास घेतलेला आहे, तुम्ही जिवंत आहात, आणि श्वास सुटलेला आहे, तुम्ही मेलेले आहात. बरोबर ना? म्हणून जगता आलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आणि त्याही मध्ये विशेष माहिती आहे का, की आपल्याला आपल्या कर्मांचं फळ मिळतच राहतं. म्हणून भक्तवत्सल दीनानाथ आशुतोष नारायण भगवंत असतील, अकारण करुणावरून आले महादेव असतील, दीनवत्सल करुणा सिंधू ब्रह्मदेव असतील, किंवा जगत माता जगत जननी आई जगदंबा परांबा शक्ती असेल, तिचं सानिध्य स्वीकार करणं हे आपल्या हातात आहे. कारण विश्वास असला पाहिजे देवावरती.